इथे नवीन बोर्ड लावला आहे वेलकम टू हो ची मिन सिटी. आणि हा आहे इथे अरायवलचा गेट. अरायवलच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर इथे सर्व टॅक्सी लाईन मिळेल. पण आपल्याला टॅक्सी नाही घ्यायची, आपल्याला जायचं आहे पुढे बसला. सिटी सेंटरला डिस्ट्रिक्ट 1मध्ये जायचं असेल तर बस नंबर 109 जाते आणि 152 जाते. तर आता 152 कुठे लागले ते बघतो, तिथे जाऊन माहिती विचारतो. कारण इकडे लेफ्ट साईडला सगळे प्रायव्हेट टॅक्सीज वगैरे आहेत. ग्रॅब पण इथून जातं, पण ग्रॅब आणि ते महाग जातं. आणि बस किती 5 लाखात घेऊन जाईल. 152 नंबर आणि 109 नंबर आहे आय थिंक सिटी सेंटर डिस्ट्रिक्ट 1 जाण्यासाठी. एअरपोर्ट येतो डिस्ट्रिक्ट 7मध्ये. हो ची मिन आहे तो 11 की 12 डिस्ट्रिक्टमध्ये काहीतरी डिवायडेड आहे. हा 109चा स्टॉप आहे. इथे आपल्याला जायचं 152ला. 119 आणि हा आहे 152. हे असे इथे नंबर्स लिहिलेले असतात कुठल्याला जायचं आहे ते. 152 त्याच्यावर लिहिलं आहे त्यांनी 5000 डॉंग शटल बस. इथे अजून काय आहे पुढे 152 आहे ही शटल बस. मला वाटतं विद्युत 152 ही कुठली आहे फ्री शटल बस. वोईव्हॅन मार्केट. Excuse me, which bus is for District 1? Boivan Market, this bus? Okay, thank you. हीच 152 नंबर आहे बसचा. इकडे एंडरली आहे, यांच्यासाठी आहे. मी बसतो इकडे. इथून तो मेन गेट आहे ना, तो 933 वगैरे लिहिला आहे, बोर्ड लागला आहे तो. तिथून एक्झिट केल्यानंतर इथे यायचं आहे बर्गर किंग. बर्गर किंगच्या अपोजिट एकदम इकडे बस शटल लागतात. 152 नंबर आणि 109 नंबर डिस्ट्रिक्ट 1साठी जाते. आणि त्याचा सगळा रेट इथे लिहिलेला आहे. $5 लाख वगैरे, 5000 डॉंग, 1.1 5000 डॉंग लिहिलेला आहे तो. आणि ह्या बसेसची आहे ना अशी इथे माहिती नंबर लिहिलेला आहे 152 नंबर. आणि हा 152 इथे लागला आहे आणि 109 नंबर पाठीमागे आहे. दोन्ही बसेस डिस्ट्रिक्ट 1साठी जातात. बसून घेतो मी आता वरून मलेशियावरून. आणि आत्ता मी आहे व्हिएतनाममध्ये सायगॉनमध्ये हो ची मिन सिटी. एअरपोर्ट आहे डिस्ट्रिक्ट 7मध्ये. इथून जायचं तर डिस्ट्रिक्ट 1मध्ये बेनथान मार्केटच्या इथून थोडं वॉकिंग होईल हॉटेलसाठी कदाचित. डॉंग मी तिकडूनच कन्वर्ट करून आणलेले मलेशियामधून. आता थोडे जे डॉलर पडलेत ते मार्केटमध्ये जाऊन नंतर कन्वर्ट करेन. लास्ट टाईम मी आलेलो तेव्हा इव्हिनिंग टायमिंगला आलेलो, तर इकडून पाठीमागून टॅक्सी केलेली. पण ती टॅक्सी महाग पडते जवळ जरी जायचं असेल तर. आणि बस शटल सर्व्हिस आहे ती जरा इझिली जाते. ते आलेत काका तिकीट काढायला, त्यांच्याकडनं तिकीट काढून घेतो आणि मग विचारून घेतो अजून माहिती. तिथे आता उतरलो आहे बेनथान मार्केटमध्ये. आणि इथून मला एक 15 मिनटं वॉक दाखवतं आहे. पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. ट्रॅफिक जास्त होतं त्यामुळे जरा वेळ गेला. मगाशी बोललो त्याप्रमाणे एअरपोर्ट जरी क्लीन होता तरी पण हे मार्केट एरिया आहे, तरी पण हा पण तेवढाच क्लीन आहे. आणि इथे माणसांपेक्षा जास्त बाईक्स आहेत, 2 व्हीलर. कुठून कशा गाड्या काढतील त्यांनाच माहिती. जागा नाही इथे आहे ना गाडी चालवायला. एकदम चिकटून सगळे चालवत आहे. पण टेकवत नाही आहेत कोण एकमेकाला. एवढ्या जवळ जातात तरी काय ठोकाठोकी झालेली नाही अजून. पाठीमागे त्या बाईक वाढतच चाललेत, कोण थांबत नाही. इकडे पाठीमागे पण येऊन थांबलेत सगळे.
त्यांचं एक पार्क आहे छोटं, नीट अँड क्लीन. आणि पुढे आता फक्त एक 200-300 मीटरवरतीच मला जायचं आहे. बुई विन स्ट्रीट आहे. जसे थायलंडचे खवसान आहे तसा हा बुई विन आहे. इथे नाईट लाईफ सगळे जोरदार पार्टी असते इकडे. बाईकवाले हे ऐकत नाहीत, धडाधड इकडून तिकडून जातात सुसाट, पण सिग्नल फॉलो करतात. असं नाही की फुटपाथवरून चढून गेला, सिग्नल तोडून गेला, कोण बघायला नाही म्हणून. रूल फॉलो करत आहेत. मला हा आता रस्ता क्रॉस करायचा आहे. ओके, सो गुड इव्हनिंग फ्रॉम द बुई विन मार्केट, व्हिएतनाम. मी आत्ता आहे बुई विनमध्ये. वॉकिंग स्ट्रीट आहे आणि थोडा थोडा पाऊस पडतो आहे, जास्त नाही आहे. मगाशी आलो रूमवरती, चेक इन केलं, थोडं फ्रेश झालो, आराम केला. मी म्हटलं आत्ता बाहेर पडतो, उद्यासाठी पण बघतो काय करता येईल का, कोणती ॲक्टिव्हिटी एक चेक करतो. अजून पण ते जरा करन्सीबद्दल मला कन्फ्युजन आहे. त्यांचे डिनॉमिनेशन एवढे मोठे मोठे आहेत की 20 लाख, 10 लाख, 5 लाख असे डायरेक्ट त्यांचे करन्सीज आहे. त्यामुळे थोडा यूज टू व्हायला वेळ लागेल. आणि ही अशी आहे बुई विन मार्केट. आत्ता स्टार्ट होतं आहे. इथे रात्री पूर्ण फुल पार्टी वाईब्स असतात. मगाशी मी असाच विचार करत होतो, मी थोडी माहिती बघत होतो की साऊथ ईस्ट एशिया एवढे डेव्हलप्ड का कंट्री दिसत आहेत. मलेशिया बघितलं, व्हिएतनाम बघितलं आणि कम्पेअर केला इंडियासोबत, तर मलेशियाचा पर कॅपिटा GDP आहे $11,400 US आणि व्हिएतनामचा आहे $4,200 US. आणि जर इंडियाचा बघितला, भारताचा बघितला तर तो होतो $2,400 पर कॅपिटा GDP बघितला तर एवढा फरक आहे लाईफस्टाईलमध्ये, लिव्हिंग लाईफस्टाईल आणि अर्निंगमध्ये. कारण काल मी इथे मलेशियात होतो तर तिथे मोस्ट ऑफ द सगळे लोक आयफोनच यूज करत होते. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती बदलतं, भरपूर बदलतं. आणि इकडे सगळे पार्टी वाईब्स चालू झालेत आता. आत्ता वाजलेत ॲक्च्युली 7. तर थोडं मी उद्यासाठीचं बघतो कुठे काय मिळतं आहे का. इन्फॉर्मेशन सेंटर इथे एक आहे, म्हणजे उद्या काय ॲक्टिव्हिटी करता येईल ते बघतो आणि नंतर मग जाऊन जेवण करतो. इथे आहेत ऑप्शन एक एक काही काही. मसाज पार्लर्स भरपूर आहे तिकडे. हां, ती कॉफी ट्राय करायची आहे, एक कॉफी. इकडे जास्त नाही आहे काय. ही लेन रिकामी आहे. आत्ता पण दोघं जण बाजूने गेले, ते पण म्हणतात जो टेक करतोय. इथे मला आता रोड क्रॉस करायचं आहे. 2 लेन सोडून पुढे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे, ते जाऊन बघून येतो. 9 वाजता ते बंद होईल, आत्ता वाजलेत 7, म्हणजे अजून 2 तास आहेत, तेवढ्या ह्याच्यात फिरून घेईन. ही पण करते ब्लॉगर म्हणतायत इकडे पण. पाऊस थोडाच आहे, जास्त नाही आहे. ओके, बफे 150K रोस्ट पोक कटलेट. बघूया नंतर हे काय आहे बफे. ही लेन पण आहे चांगली, पण ह्या लेनमध्ये फक्त लाईटिंग आहे, जास्त काय आवाज नाही. शांत लोक असतील त्यांच्यासाठी ठीक आहे ही लेन. ह्याच लेनमध्ये पुढे ते बुद्धिस्ट टेम्पल आहे. आय थिंक हेच इथे असेल. ही लेन एकदम चिल आहे. बुई विन एकदम पार्टी वाईब आहे. मसाज पार्लर्स भरपूर आहेत आणि ह्या लेनला गाड्या पण नाही आहेत. हे आहे ते काय, हे आहे का, नाही हेच वाटत होतं. ते मॅपवरती तेच दाखवत आहे. ईडन गार्डनच्या बाजूला पोजिया. एकदा परत चेक करतो मॅपवरती. नो थँक्यू. मसाज सगळे विचारतात मसाजसाठी.
तिकडे मार्केटला एक असा गोल राऊंड मारून आलो. जास्त काय नाही आहे बाहेर तिकडे, ह्याच लेनमध्ये जे काय आहे ते सगळं आहे. इथे हॉटेल आहे द राईस म्हणून. तर या हॉटेलमध्ये मी आता मागवलं आहे सिंगापुरियन राईस. त्याच्यात आहे नूडल्स येतो आहे, फ्राईड राईस आहे, बीफ आहे आणि अजून काहीतरी आहे त्याच्यात. ॲक्च्युली तर मला पण माहिती नाही नक्की काय काय येईल त्याच्यात. ते आल्यावरती बघ नाव काहीतरी वेगळं होतं, बाव नाव असंच काहीतरी होतं वेगळं. लेन बारी आहे म्हणजे आत्ता गर्दी व्हायला सुरुवात होते. 9:30-10 नंतर फुल गर्दी वाईब होऊन जाईल. सगळे क्लबमध्ये डान्सर्स आहेत तिकडे. ते मी बसलो आहे ते माझ्यासमोर ते ही एक आहे. अशा पुढे जे सगळे आहेत ना मोठे मोठे बार रेस्टॉरंट त्यांचे डान्सर्स आहेत पुढे आहेत ते जास्त आहेत. इथे तरी कमी आहे. इथे पण एक आहे ते पुढे. हा मागवला आहे मी. हा सिंगापुरियन फ्राईड आहे, नूडल्स आहे म्हणजे राईस नूडल्स आहे ते. त्याची टेस्ट तशी चांगली लागते. त्याच्यात आहे व्हेजिटेबल्स आहेत, बेकन आहे, राईस नूडल्स आहे आणि श्रिम्प आहे. याच्यात सॉससोबत हे ॲक्च्युली चांगलं लागतं आहे. असा प्लेन गेलं तर तो पूर्ण ब्लँड आहे असं म्हणजे ज्यांना तिखट खायची सवय नाही त्यांच्यासाठी हा ओके. मी आता आहे बुईवेन स्ट्रीटवरती. इथे फुल पार्टी वाईब आहे. म्हणजे थायलंडला जो हे आहे खावसान रोड आहे त्याच्यात तर फुल गर्दी असते खावसान रोडला. पण त्या बुईवेनमध्ये तेवढी गर्दी नाही आहे, कमी गर्दी आहे. पण फील घ्यायचा असेल तर तो ऑलमोस्ट सेम आहे. पाठीमागे जे आहेत बार्स रेस्टॉरंट तिथे लाईव्ह म्युझिक पण आहे आणि मुली त्या डान्स पण करत आहेत. पुढे गेल्यावरती पुढे नाही आहे, पुढे फक्त लाईव्ह म्युझिक आहे आणि 1-2 ह्याच्यात परत आहे. बुईवेन लेन अगदी तिकडे पाठीमागून स्टार्ट होते आणि ते पुढे जाऊन संपते. आता पाठीमागे मी डिनर केला तिथे द राईस हॉटेलमध्ये आणि त्याच्यानंतर हे जे दुकानाच्या बाहेर त्यांची जी सिक्युरिटी ठेवलेली आहे ओढून घेऊन आतमध्ये ड्रिंक घ्यायला या, लंच करायला या, डिनर करायला या म्हणून. पाठीमागे पण बार आहे तिथे लाईव्ह म्युझिक चालू असते आणि डान्स चालू असतो लाईव्ह. आता मला जायचं आहे पुढे 7-Elevenमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अजून काहीतरी बघतो. पाईप जोरात आहे इथे दुसरे कोण बाकीचे व्हिडिओ करताना दिसत नाही. मी एकटाच जास्त दिसतोय मला. आणि बाकीचे जे येणार जाणार ते पाठीमागून हाय करतात, ब्लॉगर करतात, ते चालूच आहे त्यांचं. इंडियन पण कमी आहेत, फॉरेनरच जास्त आहेत. त्या लेनला वाईब चांगली आहे. हे पुढे जे आहे त्याला लाईव्ह म्युझिक आहे. 7-Elevenमध्ये जाऊन येतो, पाणी घेतो आणि अजून बघतो काय आहे काय. 7-Eleven आहे हे चांगलं आहे. इथे डोरिटोज आहे, चीटोज आहे, लेज आहे. 1.5 लाखाला आहे इथे. चीटोज आहे 1,60,000. लेज हे खाली काहीतरी डोरिटोज होतं 1.5 लाखाला. मला घ्यायचं आहे पाणी आणि अजून काय दुसरं टाईमपाससाठी बघतो. स्नॅकी मॅक्स 14,000ला आहे लेज. 7-Elevenमध्ये हे डायरेक्ट रेडीमेड फूड पण मिळतं. इथे अवन असतो त्याच्यावरती डायरेक्ट गरम करून ते देतात. पायनॅपल आहे आणि हा डोरियन आहे. काय आहे? फणस आहे, फणस. श्वान 50,000. किमची आहे. उद्या बघेन याच्यातलं.
चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये. इंडियन कमी आहेत, फॉरेनर्सच जास्त आहेत. पुढे लेनपर्यंत जातो. काय नवीन अजून काय नाही आहे काय बघतो. थँक्यू. हो थँक्यू. सगळे बिअरसाठी विचारतात, बिअर 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 घेणार का? अरे पण मी पितच नाही तर मग आज जाऊन बसू कशाला, फुकट पैसे देऊ. कबाना बार जोराचा आहे आणि पाठीमागचा होता तो एक जोरात होता. हो थँक्यू 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 थँक्यू. पाऊस एकदम थोडाच आहे, जास्त नाही आहे, पण तरी पण सगळे छत्र्या घेऊन उभे आहेत. पाऊस जर वाढला तर साठी. थँक्यू. पण जोरात आहे इकडे. आणि फक्त मुलांसाठीच नाही, त्या मुलींसाठी पण आहे. म्हणजे हा बादशाह ठेवला इथे डान्स करायला. जोरात आहे तो बादशाह पण. हो थँक्यू थँक्यू. हा बादशाह आहे तो, जोरात आहे. आपण बादशाह. खावसान रोडला तर म्हणजे पूर्ण लेन बंद करून टाकतात गाड्यांसाठी, कुठलीच गाडी येत नाही आतमध्ये, फक्त पब्लिक राहते. पण ह्या बोईबीनवरती पब्लिक पण आहे आणि गाड्या पण चालू आहेत. ऑलमोस्ट संपला आहे आता. पुढे तर जास्त काही नाही आहे. खावसानला ते एक चांगलं आहे की जेव्हा नाईट लाईफ चालू होते तेव्हा तो रोड गाड्यांसाठी बंद करून टाकतात, फक्त पब्लिक असते त्या रोडवरती. पूर्ण रात्रभर तिथे धिंगाणा चालू असतो. पण इथे ह्या रोडवरती पब्लिक पण आहे आणि गाड्या पण चालू आहेत. 7-Elevenला गेलेलो, ही फक्त एक वॉटर बॉटल घेतली. त्यांच्या डिस्प्लेवरती 7,000 होती डॉंग, पण जेव्हा तिने बिलिंग केलं तेव्हा ती 6,000ला दिली. ओके. मी बोलत बोलत जास्त पुढे आलो वाटतं. क्रेझी नाईट, टायगर क्रेझी नाईट. मगाशी इथे आलेलो काय मला माहीत नाही.